आधार कार्ड डाउनलोड करा घरी बसून, तेही तुमच्या मोबाईलवर. चला पाहू कसं ते. सगळ्यात आधी तुम्हाला गुगल ओपन करायचं आहे आणि सर्च करायचं आहे UIDAI. हे तुम्हाला सर्च करायचं आहे. सर्च केल्यानंतर तुम्हाला पहिली वेबसाईट दिसेल ती ओपन करायची. ओपन केल्यावर तुम्हाला मराठी भाषा निवडायची आहे. मराठी भाषा निवडल्यानंतर तुम्हाला एक नवीन पेज ओपन झालेलं दिसेल. इथे तुम्हाला खाली स्क्रोल करायचं आहे. खाली तुम्हाला आधार मिळवा ऑप्शन दिसेल, त्याच्याच खाली आधार डाउनलोड करा ऑप्शन आहे, त्याच्यावर क्लिक करा. त्यानंतर हा पॉपअप ओपन होईल, ह्याला कट करा. तर इथं पाहू शकता, इथं 4 ऑप्शन आहेत आधार कार्ड डाउनलोड करण्याचे. तर आपण आधार क्रमांकाने आधार आपला डाउनलोड करणार आहे. तर इथं आधार क्रमांक प्रविष्ट करा लिहिलेलं दिसत आहे. त्याच्यावर आपला आधार क्रमांक टाकायचा आहे. तर मी इथं माझा आधार क्रमांक टाकून घेतो. मित्रांनो, आधार नंबर टाकल्यानंतर तुम्हाला कॅप्चा कोड दिसत असेल. सेम टू सेम तसाच कॅप्चा कोड तुम्हाला इथं टाकायचा आहे, जसे की मी इथं टाकत आहे. टाकल्यानंतर मित्रांनो, खाली तुम्हाला इथं OTP पाठवा म्हणून ऑप्शन आहे, त्याच्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. जो तुमचा आधार नंबर ज्या नंबरला लिंक असेल त्या नंबरवर तुमचा OTP जाईल. तर मला इथं एक OTP आलेला आहे, तो OTP मी इथं टाकत आहे खाली. तुम्ही पाहू शकता इथं मला एक OTP आलेला आहे. त्याच OTP मी आता इथं खाली टाकत आहे. तर इथं तुम्हाला एक ऑप्शन असेल तो अनटिक करायचा आहे, टिक असेल तर. आणि इथं OTPच्या जागेवर तुम्हाला OTP टाकायचा आहे. तर मी तो OTP टाकून घेतो मला आलेला. OTP टाकल्यानंतर खाली डाउनलोड करा ऑप्शनवर क्लिक करायचं आहे आणि हा एक पॉपअप ओपन होईल, त्याला कट करा. कट केल्यानंतर इथं पाहू शकता आपलं आधार कार्ड डाउनलोड झालेलं आहे आपल्या मोबाईलमध्ये. तुम्हाला दाखवतो, मी इथं कट केलं आहे आणि फाईल मॅनेजर ओपन करायचं आहे आपल्या मोबाईलमधलं. तरी मी इथं फाईल मॅनेजर ओपन करून घेतो आणि डॉक्युमेंट्समध्ये जातो आणि इथं पाहू शकता आधार आलेला आहे. तर इथं पासवर्ड टाकायला लावेल. मित्रांनो, पासवर्ड असणार आहे याचा तुमच्या आडनावाचे पहिले 4 अक्षर आणि जन्मतारखेचे शेवटचे 4 अंक. तर हे पाहू शकता आपलं आधार कार्ड पूर्णपणे ओपन झालेलं आहे. जर मित्रांनो व्हिडिओ आवडली तर व्हिडिओला लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. भेटूया अशाच व्हिडिओमध्ये.